अनेक तास चालणारी उद्या पहाटेपर्यंतही पुढे चालणारी मिरवणूक म्हणून पुण्याची ओळखली जाते। यंदा वेग आहे का? पटापट सगळे मानाचे गणपती तर गेले, बाकीचे गणपती जात आहेत का? का यंदा सुद्धा आणखी एक तासांचा विक्रम पुणेकर करून राहणार? मयुरेश, तुला तर कल्पना आहे पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची की विसर्जन मिरवणूक नक्की कधी संपेल हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सांगता येणं अवघड आहे। 5 मानाच्या गणपतींचं संध्याकाळी विसर्जन झालं खरं, परंतु त्यानंतर सर्वांना जी उत्सुकता असते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची, तो गणपती अजूनही मंडपात आहे। सर्वसाधारणपणे हा गणपती रात्री 12च्या नंतरच मंडपातून रथावरती येतो आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतो। अजूनही हा गणपती मंडपामध्ये आहे। 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर एका मागोमाग एक इतर मंडळं त्यांचे गणपती घेऊन या अलका चौकामध्ये दाखल होत आहेत। सकाळी 10 वाजताच्या दरम्यान पुण्यामध्ये या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आणि त्याबरोबर सुरुवात होते ढोल आणि ताशांच्या गजराला। जवळपास 12 तास उलटलेले आहेत आणि या 12 तासांमध्ये ना कोणता खंड पडलेला आहे या ढोल ताशांच्या गजरामध्ये, ना त्याची तीव्रता कमी झालेली आहे। तोच उत्साह, तोच जोश या सगळ्या मंडळांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। प्रत्येक मंडळाची ढोल ताशा पथकं या ठिकाणी त्यांचं अखेरचं सादरीकरण या अलका चौकामध्ये करतायत आणि पुढे जात आहेत। 2 टप्पे आपल्याला म्हणता येतील पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे। बेलबाग चौकातून अलका चौकापर्यंतचा जो लक्ष्मी रस्त्यावरून येणारा गणपतीचा जो मार्ग आहे तो, आणि दुसरा टिळक रस्त्यावरून येणारा। टिळक रस्त्यावरून देखील गणपतींच्या विसर्जनासाठी येणं सुरूच आहे। टिळक रस्त्यावरून येणारे जे गणपती आहेत ते मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर करणारे गणपती म्हणून ओळखले जातात, तर लक्ष्मी रस्त्यावरून येणारे जे गणपती आहेत या गणपतींच्या समोर, बहुतेक गणपतींच्या समोर मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथकं त्यांची कला सादर करतात। या ठिकाणी आपण बघू शकतो असं ते गणपती आता या अलका चौकामध्ये दाखल होतोय। इथं त्यांचं पथक त्यांची कला सादर करत आहे आणि पुढे लकडी पुलावरून विसर्जनासाठी हा गणपती पुढे निघतो आहे। आज सकाळपासून सुरू झालेला हा जो सिलसिला आहे अव्याहतपणे सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे अंदाज हाच आहे की पहाटेपर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालेल। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जर 12च्या आसपास, 12च्या पुढेच विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। फक्त दगडूशेठच नाही तर त्यानंतर बाबूगेणू आहे, मंडई आहे, असे अनेक पुण्याचे महत्वाचे किंवा ज्यांचा रथ देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो लोकांसाठी पाहण्यासाठी हे आणखी येणं अपेक्षित आहे। मयुरेश।